मदर ऑफ ऑल डील्स ते थेट $20 ट्रिलियन बाजाराशी जोडलेली आहेत. सर्वप्रथम वस्त्रोद्योग. युरोपने सर्व प्रकारचे टॅरिफ शून्यावर आणले आहेत. याचा अर्थ $265 अब्ज युरोपीय वस्त्रोद्योग बाजारात थेट प्रवेश करणार आहे. कृषी निर्यात. चहा, कॉफी, तांदूळ आणि कांदा आणि लोणची यांना युरोपमध्ये अधिक सुलभ प्रवेश मिळणार आहे. मात्र दूध, कुक्कुटपालन आणि सीफूड या क्षेत्रांना संरक्षण कायम राहील. तिसरे, अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्र. भारतीय कारखान्यात तयार होणारे साधने, यंत्रे आणि उपकरणे आता सहजपणे युरोपमध्ये विकली जाऊ शकतात. म्हणजेच थेट $2 ट्रिलियन औद्योगिक बाजारात प्रवेश होणार आहे. पुढील क्षेत्र लेदर आणि फुटवेअर. भारतीय बूट, पॅन्ट्स, जॅकेट्स वरील टॅरिफ 17% वरून जवळपास 0% वर आले आहे. यानंतर फार्मा आणि मेडिकल टेक. जगभरात यशस्वी ठरलेली भारतीय औषधे आता युरोपच्या बाजारात सहज पोहोचणार आहेत. पुढे रत्ने आणि दागिने, सोने, हिरे आणि भारतीय कारागिराला $79 अब्ज प्रीमियम युरोपियन बाजारात 100% ड्युटी फ्री प्रवेश मिळणार आहे. यानंतर मरीन व सी फूड. भारतीय कोळंबी, मासे आणि प्रक्रिया केलेले सी फूड यांना युरोपच्या $60 अब्ज बाजारात प्राधान्य मिळणार आहे. आणि शेवटी रसायने. भारतीय रासायनिक निर्यातींपैकी सुमारे 97% माल युरोपमध्ये करमुक्त प्रवेश करेल, ज्यामुळे $500 अब्ज बाजार खुला होईल. हाच मार्ग भारताला 2030 पर्यंत $300 अब्ज निर्यात लक्षाकडे नेणारा आहे आणि यालाच म्हणतात मदर ऑफ ऑल डील्स. जय हिंद.